नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नंदिनी वाघ, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, पंकज आर्ट्स अँड सायन्स कॉलेज चोपडा। आज आपण पाहणार आहोत भूकंप याविषयी माहिती। प्राकृतिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून भूकंप हा भाग देखील अतिशय महत्त्वाचा आहे। तसेच स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील अतिशय महत्त्वाचा भाग आहे। पृथ्वीवर दोन प्रकारच्या हालचाली घडून येतात। एक आहे मंद हालचाल आणि दुसरी आहे शीघ्र हालचाल। मंद हालचाली ह्या भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात घडत असतात आणि त्यांचा कालावधी हा खूप दीर्घ कालावधी असतो, त्यामुळे त्या हालचाली आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात जाणवत नाही। परंतु शीघ्र हालचाली ह्या क्षणार्धात अतिशय विध्वंसक घडणाऱ्या हालचाली असतात। शीघ्र हालचालीमध्ये उदाहरण द्यायचे झाल्यास तर भूकंप, ज्वालामुखी, त्यानंतर प्रस्तरभंग, भूमिपात अशा घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या शीघ्र हालचालीमध्ये मोडतात। तर यामधला आज आपण जो भाग पाहणार आहोत भूकंप। भूकंप म्हणजे काय? नैसर्गिकरित्या जमिनीला जे हादरे बसतात त्यामुळे जमीन जी कंपायमान होते त्याला भूकंप असे म्हणतात। भूकंपाचं केंद्र भूकंपाच्या अंतर्गत भागात ज्या ठिकाणी भूकंप निर्माण होतो त्या ठिकाणी त्याला भूकंपाचं केंद्र किंवा भूकंपाची नाभी असे म्हणतात। तर भूकंपाचं बाह्य केंद्र म्हणजे ज्या ठिकाणी भूकंप भूपृष्ठावर त्याचे दृश्य स्वरूपात आपल्याला दिसून येतात त्या ठिकाणी भूकंपाचे बाह्य केंद्र निर्माण होतात। तर भूकंपाची नोंद जी आहे ही रिश्टर स्केलवर केली जाते आणि भूकंप सिस्मोग्राफ हे या उपकरणावरती भूकंपाची नोंद होते। परंतु भूभौतिकशास्त्रज्ञ कॅलिफोर्नियातील भूभौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स ए रिश्टर यांनी साधारणतः 1935 मध्ये रिश्टर स्केलची निर्मिती केली आणि यावरून या रिश्टर स्केलवरती भूकंपाची नोंद होते। ही साधारणतः त्याची तीव्रता किती आहे ही त्यावरती दर्शवली जाते। भूकंपाच्या 3 प्रकारच्या लहरी आहेत: प्राथमिक लहर, दुय्यम लहर आणि भूपृष्ठीय लहरी। प्राथमिक लहरीमध्ये भूकंपाच्या लहरींचा वेग असतो साधारणतः 5 किलोमीटर प्रति सेकंदाला आणि जर जास्त कठीण खडक असेल तर त्या ठिकाणी त्याची तीव्रता ही जास्त असते, 8 ते 14 किलोमीटर प्रति सेकंदाला त्याची तीव्रता असते। दुय्यम लहरी ह्या देखील विध्वंसक असतात, परंतु दुय्यम लहरीचा वेग या प्राथमिक लहरीपेक्षा त्याचा वेग हा कमी असतो, म्हणजे त्याचा अर्धा असतो। साधारणतः प्रति सेकंदाला 5 किलोमीटर 4 किलोमीटर असा त्याचा वेग असतो। दुय्यम लहरी ह्या घन पदार्थामधून घन भागामधून प्रवास करत असतात, द्रव पदार्थामधून त्या लहरी भूपृष्ठावर प्रवास करत नाही। भूपृष्ठीय लहरी ज्या ठिकाणी प्राथमिक आणि दुय्यम लहरी प्रवास करतात त्याच ठिकाणापासून भूपृष्ठीय लहरींचा प्रवास सुरू होतो किंवा भूपृष्ठीय लहरी निर्माण होतात। अशा प्रकारे 3 प्रकारच्या लहरी आपल्याला भूकंपाच्या दिसून येतात: प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय लहरी। भूकंप हा 2 प्रकारचा आहे, एक नैसर्गिक आणि दुसरा मानव निर्मित। नैसर्गिक निर्मिती ही भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूपृष्ठ एकमेकांना कंपायमान होतो, त्यामुळे भूकंपाची निर्मिती होते। नैसर्गिक रित्या निर्माण होणाऱ्या भूकंपामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्राणहानी, वित्तहानी दिसून येते।